काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर एकच गोष्ट सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या करण्याआधी कलमा म्हणायला सांगणं। हल्ल्यातनं वाचलेल्या बऱ्याच पर्यटकांनी ही माहिती दिली आणि त्यानुसार ज्यांनी कलमा म्हटला त्यांना जिवंत सोडलं आणि ज्यांना तो जमला नाही त्यांच्यावर बेछूट गोळीबार करून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर कलमा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न चर्चेत आहे। पण पर्यटकांना कलमा म्हणायला लावण्यामागे दहशतवाद्यांचा नेमका काय हेतू असू शकतो आणि कलमाला मुस्लिम धर्मामध्ये नेमकं काय स्थान आहे, सगळ्यात आधी जाणून घेऊया। तर कलमा म्हणजे काय आपण बघतोय, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह म्हणजे अल्लाह शिवाय कोणीही देव नाही आणि मुहम्मद हेच अल्लाहचे दूत आहेत असा त्याचा अर्थ होतो। कलमा हा अरबी भाषेतला शब्द आहे। कलमाचा अर्थ शब्द किंवा विधान असा होतो। नवजात मुलाच्या कानात कलमा सांगतात। मृत्यूच्या वेळीही ओठांवर कलमा यावा अशी श्रद्धा आहे। कलमा हा जगभरातील मुस्लिमांसाठी पवित्र असा शब्द आहे। 6 कलमा इस्लामवरील विश्वासाचं केंद्रस्थान आहे। कलमाचे 6 प्रकार आणि त्याचे अर्थ आपण जाणून घेऊया। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह याचा अर्थ अल्लाह आणि मोहम्मद पैगंबर यांचं एकत्व इथे घोषित करण्यात येतं। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह याचा अर्थ श्रद्धेची खात्री दिली जाते। एखादी व्यक्ती इस्लामचा स्वीकार करते आणि त्यावेळी त्याचं अनेकदा पठण केलं जातं। सुभानअल्लाही वलहमदुलिल्लाही याचा अर्थ अल्लाहची महानता आणि दया यांचा गौरव करण्यात येतो। एकूणच दहशतवाद्यांनी नरसंहार करण्याआधी मुस्लिम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या या शब्दांचा गैरवापर केला आणि यातनं हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणं हाच दहशतवाद्यांचा कदाचित मूळ हेतू असावा। याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुस्लिम धर्म अभ्यासक पैगंबर शेख। पैगंबरजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हा नरसंहार करण्यात आला त्यामागे त्यापूर्वी खरं तर मुस्लिम धर्मात जो पवित्र मानला जातो त्या शब्दांचा कलमाचा इथे गैरवापर करण्यात आला। नेमका कलमाचा अर्थ काय? ऍक्च्युली इस्लामच्या 5 स्तंभांपैकी जर सगळ्यात पहिला स्तंभ तुम्ही पाहिला तर तो आहे कलमा, ठीक आहे। आणि दुसरा स्तंभ आहे नमाज, तिसरा आहे जकात, त्यानंतर आहे रोजा आणि त्यानंतर आहे हज। तर कलमामध्ये जे आहे ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह असं आहे की ईश्वर एक आहे आणि पैगंबर मोहम्मद साहेब जे आहेत ते ईश्वराचे प्रेषित आहेत असा त्याचा अर्थ होतो। आणि अशहदुल्ला इलाहा इल्लल्लाह जे आहे त्याचा अर्थ असा होतो की मी ग्वाही देतो ईश्वर एक आहे असा त्याचा मराठीमध्ये मिनिंग होतो। मात्र या ज्या काही गोष्टी आतंकवाद्यांनी केलेल्या आहेत या अतिशय निषेधार्ह आहेत। आज पाहायला गेला तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही 6 कलमे वगैरे ते सांगितले, किती मुस्लिमांना ऍक्च्युली हे 6 कलमे तरी माहिती आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि या सगळ्या गोष्टी आतंकवाद्यांनी करून त्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय होता, जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की जी काही घटना त्या ठिकाणी पहलगाम मध्ये घडलेली आहे ती घटना खूप निषेधार्ह आहे। त्याचा कितीही म्हणजे तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला तरी कमीच आहे, कारण आपण निषेध व्यक्त केला तरी ते ज्या लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेले ते काय परत येणारे नाहीये। मात्र त्यांनी धर्माचा वापर जो आहे तो या देशाची, भारत या देशाची जी आहे ती एकात्मता एकता जी आहे ती भेदण्यासाठी, ती तोडण्यासाठी त्याचा वापर केला का याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे। कारण जो उद्देश अतिरेक्यांचा होता हिंदू मुस्लिम दुही निर्माण करण्याचा, त्या उद्देशामध्ये ते सफल होताना गेल्या 2 दिवसापासून आपण पाहत आहोत की ज्या पद्धतीनं काहीतरी द्वेषाचे मेसेज व्हायरल केले जात आहेत, भाषणांमधून राजकीय नेत्यांकडून ज्या पद्धतीची भाषणं केली जात आहेत, वक्तव्य ज्या पद्धतीची केली जात आहेत की मला असं वाटतं की आतंकवाद्यांनी फक्त आतंकवादी त्या 26 लोकांना मारूनच फक्त यशस्वी झालेले नाहीयेत, तर त्याही पलीकडे जाऊन या देशाची एकता एकात्मता अखंडता जी आहे ती भेदण्यामध्ये, ती तोडण्यामध्ये देखील ते यशस्वी होत आहेत का
याचा देखील कुठेतरी आपण विचार केला गेला पाहिजे. मला असं वाटतं की या घटनेच्या मागून जे आहे ते द्वेष पसरवणं आपण थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच पैगंबरजी, म्हणूनच ही संपूर्ण चर्चा घडवून आणण्यामागचा उद्देश हाच एकमेव होता की ज्या पद्धतीनं कलमा म्हणायला त्यांना सांगितला त्यामुळे कुठेतरी हा चुकीचा मेसेज इतर धर्मियांपर्यंत तो पोहोचत होता कदाचित, की नेमका त्याचा अर्थ काय असू शकतो की जो म्हटल्यानंतर कदाचित त्यांना मारलं गेलं, त्यामुळे हा चुकीचा मेसेज पोहोचवला जात होता. याच्यामध्ये ऍक्च्युली बरेच जण त्या ठिकाणी जे पर्यटक होते ते ला इला इल्लल्लाह म्हणत होते. त्यांना काही जणांनी ऐकलंही असेल त्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने, त्यामुळे ते म्हणत होते. आणि ते म्हणत असताना पाहून जे आहेत त्या लोकांनी काय, त्या आतंकवाद्यांनी जे आहे त्यांना सोडून दिलं. मला असं वाटतं की जे काश्मीरी नागरिक होते, हजारो काश्मीरी नागरिक होते ज्यांनी या पर्यटकांचे जीव वाचवले, त्यांनी स्वतःच काही ठिकाणी ते सय्यद हुसेन वगैरे आपण या सगळ्या ज्या काही गोष्टी पाहतोय की याच लोकांना, या ज्या आतंकवादी लोकांना यांना विचारणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला किती कलमे येतात, कारण यांना तरी धर्माचं ज्ञान आहे का? कारण या लोकांनी कुराण तरी वाचलेला आहे का? कधी हदीसचं पुस्तक तरी हातात घेतलेलं आहे का? यांना पैगंबर साहेबांची जीवनी तरी माहिती आहे का? हे सगळे मोठे प्रश्न आहेत. कारण अजमल कसाब सारखा जो आतंकवादी 26/11च्या हल्ल्यानंतर आपण पकडलेला पाहिला, तर त्यांनी साधं कुराण देखील वाचलेलं नव्हतं, त्याला इस्लामचं ज्ञान देखील नव्हतं. तर असे ज्ञान नसलेल्या लोकांचा जो वापर आहे तो धर्माच्या आधारावर लोकांचा जीव घेण्यासाठी केला जातोय का, या गोष्टी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कलमा ही खूप चांगली गोष्ट आहे, पवित्र गोष्ट आहे. ईश्वर एक आहे असं काय फक्त इस्लाम सांगतो, ईश्वर एक आहे आणि तो निराकार आहे वगैरे हे सांगणारा इस्लाम काय एकमेव धर्म जगातला नाहीये. बरेचसे धर्म, बरेचशा महामानवांनी ईश्वर एक आहे अशा पद्धतीची जी आहे ती संकल्पना सांगितलेली आहे. आपण शीख धर्मामध्ये जाल, एक ओंकार सांगितलं जातं, ईश्वर एक आहे सांगितलं जातं. राजाराम मोहन रॉय जे आहेत त्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. महात्मा फुले आहेत, त्यांनी निर्विकार जे आहे ते निर्मिकाचं जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी समर्थन केलं होतं, किंवा ते एक निर्मिक आहे हे मानत होते. असे बरेचशा लोकांनी जे आहे तो ईश्वर एक आहे असं मानलेलं आहे. ती त्यांची वैयक्तिक म्हणा किंवा धार्मिक भावना असू शकते. मात्र या धार्मिक भावनेचा वापर जो आहे या आतंकवाद्यांनी म्हणजे इस्लामच्या नावावर जे केलेलं आहे, मला असं वाटतं की जगभरातल्या मुस्लिम राष्ट्रांनी जे आहे आणि जे इस्लामचे स्कॉलर आहेत, जे मौलाना आहेत, आलिम आहेत, यांनी देखील याचा निषेध केला पाहिजे. पण या गोष्टी बोलण्याची गरज देखील राहिली नाही, कारण खूप साऱ्या लोकांनी याचा जो निषेध आहे तो आधीपासूनच केलेला आहे. आपण पाहाल की काश्मीरमध्ये देखील खूप साऱ्या काश्मीरी नागरिकांनी रस्त्यावर येऊन या विरोधामध्ये निषेध केला. काश्मीरच्या जे मुख्य वृत्तपत्र आहेत त्यांनी त्यांचं पहिलं पान जे आहे ते काळं ठेवलं. त्याच्यानंतर मशिदीमधून देखील निषेध झाला. भारताच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निषेध कधी जो आहे तो काश्मीरमधून पाहिला गेला नव्हता, जो निषेध या पहलगामचा जो हल्ला आहे त्याच्यानंतर पाहिला गेला. आणि मला असं वाटतं की तो निषेध देखील आपण स्वीकारला पाहिजे. आणि त्या निषेधाचं देखील जे आहे ते देशभरामधून ते लोक जे काही म्हणतायत की काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, आम्ही हिंदुस्थान जिंदाबादच्या ज्या पद्धतीने त्यांनी घोषणा दिल्या, मला वाटतं की त्या गोष्टी देखील ज्या आहेत त्याची देखील दखल घेतली पाहिजे. निश्चितच, आणि ही दखल घेण्यासारखीच गोष्ट आहे, कारण तुम्ही जी उदाहरणं दिली ती अगदी बरोबर आहे. म्हणजे हा सगळा तिकडे नरसंहार झाल्यानंतर तिथे मदत करणारे सुद्धा मुस्लिम बांधवच होते. त्यांनी अगदी जीवाचं रान करून तिकडे मदत केली आहे, स्वतःचा जीव पणाला लावून मदत केलेली आहे. पण दहशतवाद्यांचा मूळ हेतू सुद्धा यातनं कुठेतरी साध्य होताना दिसतोय. अगेन म्हणजे पुन्हा जो मुद्दा सातत्यानं हायलाईट केला जातोय तो कलमा पढायला लावला, आणि त्यामुळेच आज आपण ही चर्चा घडवून आणली. मूलतः हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणं हा दहशतवाद्यांचा त्यात मूळ हेतू असावा असं वाटतं का? हे फक्त तिकडे हिंदूंना आयडेंटिफाय करायचं होतं आणि म्हणून त्यांना कलमा येतो की नाही हे त्यांना चेक करायचं होतं? काय वाटतं तुम्हाला? मी थोड्या वेळापूर्वीच बोललो की हॅलो हॅलो, हा पैगंबरजी आवाज येतोय तुमचा, बोला ना. तर त्यांचा जो मूळ उद्देश होता तो या देशामध्ये हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करणे हाच होता. आणि हे ह्याच्यातून त्याच्यानंतर ज्या काही घटना घडतात त्याच्यातून ते स्पष्ट होत आहे. आज आपण पाहतोय की अशा पद्धतीचा धर्माचा वापर फक्त हे आतंकवादींनीच केला अशातला भाग नाही. आपण भारतासारख्या देशामध्ये पाहाल, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी एका ट्रेनमध्ये जे आहे एका पोलिसाने समोरची व्यक्ती मुस्लिम आहे असं पाहिल्यानंतर 3 मुस्लिमांना त्यांनी गोळ्या घालून जे आहे ते ठार मारलं. त्याही पलीकडे आपण पाहाल मॉब लिचिंगच्या घटनांचा जर थोडासा तुम्ही आढावा घ्याल तर काही ठिकाणी जय श्रीराम बोलला नाही म्हणून काही लोकांना मारण्यात आलेलं आहे. पुण्यातली मोहसिन शेखची केस आपण पाहाल की तो मुस्लिम आहे असं त्यांच्या लक्षात आलं, त्याची जे आहे ते लोकांनी हत्या केली मारून.
तर मला असं वाटतं की या लोकांचा, या आतंकवाद्यांचाही आणि हे ज्या पद्धतीनं धर्माचा वापर करतात या लोकांचाही, यांचा आणि धर्माचा कुठल्याही पद्धतीचा संबंध नाहीये. धर्म लोकांना जोडण्याचं शिकवतं, धर्म लोकांना मदत करण्याचं शिकवतो. काही दिवसांपूर्वीच आपण पुण्यामध्ये पाहाल, एक जावेद खान नावाचे गृहस्थ होते, मुस्लिम गृहस्थ होते. त्यांनी पुण्यातल्या एका महिलेच्या मुलाचे जे आहे ते ब्राह्मण होते. म्हणजे मला त्यांच्या समाजाचा विशेष करून उल्लेख करणं हा माझा उल्लेख नाहीये, हा माझा उद्देश नाहीये. मात्र त्यांच्या सगळ्या ज्या विधी आहेत हिंदू धर्माप्रमाणे, त्या सगळ्या विधी ज्या आहेत त्यांनी जावेद खान नावाच्या एका व्यक्तीने केलेल्या आपण पाहाल. तर यांना कुठल्या चौकटीमध्ये तुम्ही बसवणार आहात? आज सय्यद हुसेन जो होता त्यांनी आतंकवाद्यांकडून बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आज म्हणजे लाजिरवाणी गोष्ट ही आहे की ज्या ठिकाणी इंडियन एअरवेज जे आहे ते त्यांच्या विमानाचे दर 3% करत होते, तिप्पट वाढवत होते, आणि त्याच ठिकाणी काश्मीर मधले जे लोक आहेत ते राहण्याची आणि खाण्याची सोय जी आहे ते मोफत करत होते, फ्रीमध्ये करत होते. मग या सगळ्या गोष्टी कुठे काउंट केल्या जाणार आहेत? हे लोक धर्माचा वापर करतात. आता त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, इस्लामिक दहशतवाद म्हणा, जिहादी म्हणा, किंवा धर्मांध मुस्लिम म्हणा, त्याला वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत. त्यातलं कुठलंही एक नाव उचला, मात्र त्यांचा आणि धर्माचा मला असं वाटत नाही कुठल्याही पद्धतीचा संबंध आहे. या जगामध्ये 99.99% मुस्लिम जे आहे त्यांना शांतता हवी आहे आणि ते शांततेच्या पद्धतीनेच वागतात. आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय. मात्र बोटावर मोजणे इतके आपण पाहाल की 3-4 दहशतवादी जे आहेत ते खरं तर 200 किलोमीटरची जी काही बॉर्डर आहे ती क्रॉस करून ते भारतामध्ये कसे काय आले, काश्मीरमध्ये कसे काय आले, हे प्रश्न आपण खरं तर निर्माण केले पाहिजेत. आणि ते 3 लोक येऊन इथे 27 नागरिकांची हत्या करतात आणि त्या 27 नागरिकांची हत्या झाल्यानंतर जे आहे देशभरामध्ये हिंदू मुस्लिम जो आहे तो तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं की ते आतंकवादी फक्त त्या लोकांना मारून जे आहे त्यांच्या आतंकवादी कारवाईमध्ये यशस्वी झालेले नाहीत, तर त्यानंतर इथले जे राजकीय नेते, काही संघटना ज्या आहेत ते द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न, हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतात, ते देखील त्या आतंकवाद्यांना खतपाणी घालतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या देखील गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत. आणि दुर्दैवाने हे सगळे लोक भाजपशी संबंधित निघतात. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. माझं या माध्यमातून तमाम भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे की कृपा करून या सगळ्या गोष्टी थांबवा. या सगळ्या गोष्टींनी काहीही हासिल होणार नाही. जर दहशतवादाचा विरोध करायचा आहे तर मला असं वाटतं की सर्वांनी हातात हात घेतला पाहिजे आणि हातात हात घेऊन त्या दहशतवाद्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही दहशतवादी कारवाई केली, तुम्ही धर्माचा वापर निश्चितपणाने केला, मात्र तरी देखील या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम सगळे खांद्याला खांदा लावून तुमच्या विरोधासाठी ठामपणे आम्ही उभे आहोत, हा संदेश दिला पाहिजे. निश्चितच पैगंबरजी आणि समाजाच्या सगळ्या घटकातनं तो संदेश निश्चितपणे जाईल आणि त्याच दृष्टीनं आमचा हा प्रयत्न होता की जे काही मिसकन्सेप्शन्स या कलमाबद्दल निर्माण झालेले आहेत ते आमच्याकडनं आमच्या पद्धतीनं दूर करण्याचा आणि म्हणूनच तुम्हाला चर्चेला बोलवण्याचा हा प्रयत्न होता. तुम्ही आमच्याशी जोडले गेलात, मनपूर्वक धन्यवाद पैगंबरजी. मनापासून धन्यवाद. आपण हे चर्चासत्र